ते बघा आंदोलन तर अंतरवलीतच होणार ते फायनल आहे, पण सांगता येत नाही निर्णय वेळेवरती काय डाव फिरत काही सांगता येत नाही. पण वर्षावरती का करू नये? मी पण कोणताही डाव टाकू शकतो अचानक वेळेवर, कारण वर्षा निवस्थान आमचं नाही का, या राज्यातल्या जनतेचं आहे ते. तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसलाय. फडणवीस आमचे नाही का? ते जर आमचे नाहीत तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे? वर्षा बंगला आमचा आहे जनतेचा, फडणवीस साहेब जनतेचे आहेत, आणि आम्ही त्यांच्या घरी बंगल्यावर आंदोलन करायला चाललो. का पोरांना येऊन द्यायचं नाही? याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांच्या नाहीत का? महाराष्ट्रातली जनता एखादी मागणी करती त्यांचे नाही का? त्यांनी दिलदार मन दाखव, बसावर म्हणून गच्चीवर त्यांच्यावर स्लॅबवर उपोषणावर बसतो. कोणाच्या म्हणण्यावर मी कधीच चालत नाही. कुणी जर मला न्यायचं मागं मराठ्याने राहिले का रोजच मराठ्याला पळू? रोजच पळू का? करू वाटलं मराठ्याचं रोज? कुणी काही थोडं डवचित मग मी तेच करत बसू. पुन्हा कुणी म्हणतं आता गाड्या कमी झाल्या, मग का गाड्याच आणत बसू? रोज काय लाखभर गाड्या संगच घेऊन हिंडू? माझा समाज 100% एक झाला याचं शंका नाही. पण या आत्ता जे झालं ना मराठा समाजावरती अन्याय, त्या अन्यायामुळं मराठा समाज पेटून उठलाय. पश्चिम महाराष्ट्रासाठी मी लढत नाही असं थोडं आहे, मराठवाड्यासाठी लढत नाही असं थोडं आहे, मी विदर्भासाठी लढत नाही असं थोडं आहे. सगळ्यात जास्त विदर्भात नोंदी सापड्यात 58 लाख नोंदी आहेत ना, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त विदर्भात नंबर 2ला पश्चिम महाराष्ट्र. मी काय कोकणासाठी काम करत नाही, मी काय खानदेशासाठी काम करत नाही, मी काय मुंबईसाठी काम करत नाही. मी भेद नाही करत. महाराष्ट्राला कानाकोपरा आमचा आहे, आणि घराघरातले मराठी थोडे मोजके राजकीय सोडता, राजकीय सुद्धा आपल्या कोणाचे थोडे मोजके सोडता अख्खा मराठा समाज एका बाजूने. त्याचं कारणच तसं आहे, त्यांच्याच लेखी बाळीसाठी लेकरा बाळासाठी मी जीव जाळतोय, ते सुखी समाधानी व्हावेत. ते कसं काय सोडतील मला? सगळे म्हणलो मी, सत्तेतले सुद्धा. आणि मग मला या सगळं बाळ माहित होईल का? माझ्या हातात पत्र लागते, माझ्या हाताला प्रशासनातल्या फायलीतले कागद लागतात की जे व्हॅलिडिटी द्या म्हणून निर्णय दिलेल्या जात पडताळणीनं संभाजीनगरला. मला वाटतं दहीहंड्याच्या प्रकरणात जात पडताळणी समिती व्हॅलिडिटी ज्योती दहीहंडीचा देण्याचा निर्णय दिला आहे असं पत्र देतं आणि त्यांच्या फाईलला ठेवतंय. त्यांच्या उद्या सकाळी पत्र द्यायचं त्या निर्णयावर, म्हणजे व्हॅलिडिटीचं कोणी प्रमाणपत्र रद्द सकाळी.